आज मसा जो ग्रामस्थ तसे देशमुख कुटुंबानं ज्या वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या प्रशासनाकडे, त्या मान्य न झाल्यामुळं अन्नत्याग आंदोलन केलं जाते. नाही, मुळात जे मी वारंवार बोलतोय मागच्या काही दिवसापासून, की जो स्थानिक प्रशासनाने म्हणजे स्थानिक पोलीस स्टेशनने काय तपास दिलेला आहे CID कडं, हा योग्य आहे का? CID ऑफिस यासाठी सर्व अधिकारी तपास योग्य दिशेने करत आहेत, चांगला करत आहेत. SP साहेबांचं काम मागच्या 3 दिवसापासून 2.5 महिन्यापासून बघतोय आपण, एक चांगल्या पद्धतीनं चालू आहे. परंतु जो बेसिकली काही तपास आहे, जो समाधानकारक नाही, एकदम चुकीच्या पद्धतीने झालाय, त्यावर सुद्धा आम्ही SP साहेब आम्ही काल चर्चा केली. एक धक्कादायक माहिती समोर अशी आली की SP साहेबांना याच्यात कुठलीही माहिती पुरवली गेलेली नाहीये की नेमकं कशा प्रकारे ही घटना घडली. 6 तारखेला ॲट्रॉसिटी का नाही घेतली? ती घेतली असती तर पुढची कुठलीच घटना घडली नसती. ज्या केसेस घेतल्या त्या वेळ निघून गेल्यावर, खून झाल्यावर घेतल्या. अशा प्रकारच्या सर्व माहितीसाठी किंवा अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी कृष्णा आंधळे हा फरार आरोपी आहे. तो मागील 2 वर्षापासून फरार आहे, आत्ता देखील फरार आहे. पोलिसांनी त्याला का आश्रय दिला, त्याला का मित्र बनवून घेतलं? लोकांचे खून करण्यासाठी, दरोडा टाकण्यासाठी, खंडणी मागण्यासाठी, अपहरण करण्यासाठी त्याला मित्र बनवलं का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर या सगळ्या विषयावर आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे, ते आज 10 वाजल्यापासून कुटुंबीय आणि गाव आम्ही करत आहोत.